मित्रांनो, आज आहे शनिवार 19 जुलै 2025. काल मार्केटमध्ये अगदी क्लिअर कळत होतं की आपण जे पूर्वीपासून म्हणतो आहे की मार्केट हे कुणाच्या तरी मर्जीवर किंवा कुठल्या तरी लॉबीच्या मर्जीवर चालतं, तर तोच भाग होता. आपण पाहिलं असेल तर आपल्या चांगल्या पोर्टफोलिओमध्ये जवळजवळ बरेचसे शेअर्स हे वरच्या लेवलला होते आणि तरी मार्केट मात्र खाली चाललेलं होतं. याचा अर्थ असा की कोणीतरी ऑपरेटर्स हे मार्केट ड्रिव्हन करत आहेत. हे एक झालं. याच्यानंतर आपल्याला बऱ्याच दिवसात आपण बोललेलं नाही हेजिंग. तर पूर्वीच आपण हेजिंग सांगितलेलं होतं, पण जर तुमच्या लक्षात नसेल तर डिसेंबरचं एक्सपायरीचं 18,000चा पुट विकत घ्या. साधारण 20 रुपयाच्या आसपास चाललेलं आहे आणि साधारण तुमचं इन्व्हेस्टमेंट 1,500 रुपये होईल. पण त्या 1,500 रुपयापायी तुम्ही कमीत कमी एक 50,000 1,00,000 रुपयापर्यंत तुमचं हेजिंग होईल. तर हे लक्षात ठेवा. आणि आणखीन शेअर्सच्या बाबतीत तर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आपल्याला बघतच राहायचे आहेत. हे कसे बघायचे हे आपण जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे समजून, तर ते बघा. त्याच्यानंतर चार्ट्सही बघायचा प्रयत्न करा. चार्ट शिकवणारे हजारो व्हिडिओज नेटवरती आहेत आणि ते बघून तुम्हाला चार्ट्स कसे बघायचे असतात हे नक्की शिकता येईल. फक्त त्याच्यामध्ये तेवढंच बघा, बाकी काही बघायला जाऊ नका. म्हणजे पेनी स्टॉक्स वगैरे सांगितलेले असतील तर तिकडं अजिबात लक्ष देऊ नका. कुणीही स्पेसिफिक स्टॉक तुम्हाला जर का देत असेल तर तो माणूस तो स्वतः स्टॉक विकत घेऊन मोठा का नाही होत, तुम्हाला सांगायची गरज त्याला का पडते हे लक्षात घ्या. माझे स्टॉक्स मी कुणालाही सांगत नाही. विकल्यानंतर तुम्हाला हिंट देण्याकरता की बाबा कशा पद्धतीत आपल्याला पोझिशनल ट्रेड्स घेता येऊ शकतात याची एक हिंट मिळण्याकरता म्हणून मी तुम्हाला विकलेले शेअर्स मी तुम्हाला दाखवत असतो. विकत घेतलेले शेअर्स कधीही दाखवत नाही, सांगतही नाही. तर तुम्हाला ते अभ्यासाकरता आपण दाखवत असतो. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर अजूनही म्हणजे सोनं आत्ता तर काही बघायचं नाही आहे आपल्याला. खाली आलं तरी काही फारसं घेण्यात आपल्याला इंटरेस्ट आत्ता नाही आहे, कारण सोनं हे कितपत वाढेल आत्ता इमिजिएट चांदीपेक्षा म्हणतो आहे मी. म्हणजे सोनं हे वाढणारच आहे, पण चांदीपेक्षा कितपत वाढेल ही जरा शंका आहे. आणि चांदी ही आपल्याला वरच्या लेवलला नक्की घेऊन जाते. किती घेऊन जाईल याचा भरोसाच नाही आहे. अतिप्रचंडसुद्धा आपल्याला त्याच्यामधनं फायदा होऊ शकतो. तर हे मित्रांनो लक्षात घ्या. हा सिल्वरचा सप्लाय आणि डिमांड, जागतिक सप्लाय किती आहे आणि डिमांड किती आहे हे 2016पासून 2025पर्यंत मी दाखवलेलं आहे. तर सप्लाय हा डिमांडपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे सप्लाय होणार कुठनं, तर भाववाढ झाली तरच ज्यांच्याकडे चांदी आहे ते विकायला काढतील. त्याच्यानंतर मायनिंग जे आहेत ते आपला राहिलेला स्टॉक बाहेर काढतील जर भाववाढ झाली तर, नाहीतर कोणीच बाहेर काढणार नाही. त्याच्यामुळे चांदीमध्ये भाववाढ ही होतच राहणार आहे. पण चांदी एक स्टेप पुढे गेली की त्याच्यामध्ये लगेच प्रॉफिट बुकिंग होतं. आणि प्रॉफिट बुकिंग कोण करतं तर फ्युचर्स, ऑप्शन्स, डेरिव्हेटिव्ज करणारे आणि ETF करणारे ही लोक धपाधपा विकतात. त्याच्यामुळे दिसायला चांदी खाली आलेली दिसते, फिजिकल मार्केटमध्ये फारसा फरक पडलेला नसतो, हे लक्षात घ्या. तर शक्यतोवर फिजिकलमध्ये घ्यायची आहे, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी ETF घेतला तरी चालणार आहे. फ्युचर्स, ऑप्शन्स किंवा डेरिव्हेटिव्जकडे अजिबात वळायचं नाही, हे कायम लक्षात ठेवायचं आहे.
तर ETF हा मार्ग अत्यंत चांगला असतो. मी तुम्हाला हे पेपर ट्रेडिंग करून अभ्यासाकरता सांगतोय सर्व. तुम्हाला जर का सोनं चांदी जर का विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच तुम्हाला काम करायचं आहे. तर इथं मी हे भाव दाखवतोय सगळे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, अगदी क्लिअर दिसतंय ट्रेंड कसा कसा येतोय आणि कसा कसा पुढं चाललेला आहे. तर त्या दृष्टिकोनातनं याच्या पुढं चांदीची अजून स्केअरसिटी निर्माण होणार आहे. कारण अजूनही 3 ते 5 वर्षामध्ये बऱ्याचशा खाणीमधली चांदी संपणार आहे. तर चांदी जर का संपणार असेल तर रिसायकल्ड चांदीखेरीज पर्यायच नाही, किंवा ज्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून चांदी घेतलेली आहे त्यांच्याशिवाय जागतिक पर्याय राहणारच नाही आहे. कारण आता जर आपण पाहिलं तर सोलर पॅनल म्हणा किंवा EVमध्ये म्हणा किंवा मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी आहे, तर ह्या सर्वामध्ये अधिक चांदी लागत जाते आणि डिमांड अधिक वाढत जाते आणि ती कोपअप करायला आपलं मार्केट सक्षम नाही आहे, म्हणजे जागतिक मार्केट सक्षम नाही आहे. तर त्याच्यामुळे भाव वाढणे हे अगदी अटळ आहे. हे तुम्हाला कारण सांगण्याचं हेच हेतू आहे की तुमचा म्हणजे चांदी घेण्यासाठी किंवा घेतली असेल तर ती घेऊन टिकवून ठेवण्याकरता तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता याच्यामध्ये आपण दुसरी स्लाईड पाहिली तर हे चांदीचं मला वाटतं मंथली चार्ट आहे. हा खूप पूर्वीपासूनचा चार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे एक पीक दिसतोय हा पीक 2011 सालचा पीक आहे. तो अजून आपण तोडलेला नाही आहे. हे बघा, हा पीक सिल्वर मंथली चार्ट आहे आणि हा जो पीक आलेला आहे बाणाने मी दाखवलेला पीक आहे, हा पीक अजूनही सिल्वरनी आजपर्यंत तोडलेला नाही. 14 वर्ष झालेली आहेत. आपला स्वतःचा हाय सिल्वरनी तोडलेला नाही. तर आता परिस्थिती कशी आली आहे बघा, की मी जे खाली कप आणि हँडल दाखवलेलं आहे तर ह्या कप आणि हँडलप्रमाणे चार्टच्या हिशोबाने सिल्वर आता तेजीत जायला पाहिजे आणि ते त्याप्रमाणे वर निघालेलंही दिसतंय आपल्याला. तर हे किती वर जातं तर कपाच्या वरच्या बाजूपासनं तुम्ही जर का खालची बाजू मोजली तर तितकीच ती वर जाते. तर अजूनही आपल्याला चान्स दिसतोय की अजूनही ती वर जाईल. त्याच्यानंतर काय होईल हे आपण त्यावेळेस आपण बघणार आहोत. पण अंदाज असा आहे की सिल्वर एकदा वर जायला लागलं की ते वरवरच जात राहतं आणि म्हणजे काय म्हणता येईल, तुफानीवर ॲट अ टाईम जातं आणि पडतं सुद्धा तसंच पडतं. म्हणजे जर तुम्ही सिल्वरमध्ये इन्व्हेस्टेड राहणार असाल आणि तुमची तयारी असेल 2 वर्ष 5 वर्ष त्याच्यामध्ये टिकायची, तर तुम्ही भाव पडले तर गडबडून जाऊ नका. ह्याच्यामध्ये भाव पडले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे खरेदीची. ती 1,04,000 ते 1,05,000 या दरम्यान तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्यावेळेस चांदी खरेदी करायच्या लिमिटला ती आलेली आहे असं समजायला हरकत नाही. साधारणतः अंदाजाने म्हणजे जे सगळे चार्टिस्ट किंवा जे मार्केटमधले दिग्गज लोक आहेत त्यांचा अंदाज आहे की चांदी ही $42 ते $45 पर औंस असा इंटरनॅशनल रेटला जाईल. म्हणजे आपल्या इथले साधारणतः 1,20,000 रुपये ते 1,25,000 रुपये हे होतात आणि त्याची एक्सपेक्टेशन ह्या इयर एंडपर्यंत आहे. आपल्या इथं एक्सपेक्टेशन ही दिवाळीपर्यंतच करायला हरकत नाही, कारण त्याच वेळेस सोन्याला मॅक्झिमम आपल्या इथं खरेदी असते. हा एक ह्याच्यामधला पार्ट झाला. आता दुसरं एक जर का तुम्ही पाहिलं तर गोल्ड आणि सिल्वरचं हे कॉम्बो आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कायम बघितलं तर गोल्डला सिल्वर फॉलो करत असतं. आता गोल्ड सिल्वर जर का रेशो पाहिला 5 वर्षाचा हा गोल्ड सिल्वरचा रेशो आपण दिलेला आहे तर हा रेशो हा साधारणतः 70%
ते 80% ह्या दरम्यान कायम असतो. ही त्याची सरासरी आहे आणि गेल्या हजारो वर्षांची हीच त्याची सरासरी आहे. ही सरासरी म्हणजे काय, तर तुम्ही किती म्हणजे सिल्वर विकल्यानंतर तुम्हाला गोल्ड घेता येईल ह्याचीच ही सरासरी आहे. म्हणजे किती ग्रॅम तुम्ही सिल्वर विकलं की तुम्हाला गोल्ड घेता येईल त्याची सरासरी आहे. तर आत्ता किलोच्या हिशोबामध्ये ही सरासरी आहे. उजव्या हाताला वरती पाहिलं तुम्ही तर 87.79 म्हणजे 880 ग्रॅम तुम्ही जर का आज चांदी विकलीत तर तुम्हाला 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोनं येईल. हा त्याचा अर्थ झाला. तर हा रेशो हा साधारणतः 70 ते 80च्या दरम्यान असतो. हा रेशो 80ला जायला एकतर सोनं कमी व्हायला पाहिजे किंवा चांदी वाढायला पाहिजे. तर चांदी वाढणं हे आत्ता जास्ती संयुक्तिक आहे सोनं कमी होण्यापेक्षा. तर सोन्याला सपोर्टही लगेच आहे. 95,000 आणि 96,000चा सपोर्ट आहे आणि आता 97,500 चाललेलं आहे सोनं. तर त्याच्यामुळे सोन्यात फारशी घट होण्याची शक्यता दिसत नाही आहे. त्याचं काही कारण दिसत नाही आहे. झाली तर वाढच होईल आणि जर वाढ झाली तर परत चांदी ॲटोमॅटिकली त्याला फॉलो करते आणि ती पण वाढणार. म्हणजे आपला अंदाज जो आहे 1,20,000 1,25,000 हा खूप मोठ्या प्रमाणावरती अजून चुकू शकतो म्हणजे वाढू शकतो. तर असा हा प्रकार आहे. आणि हे प्रपोर्शन हे चांदी हे 0.8ला आणून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. 0.7 to 0.8 हे नॅचरल प्रपोर्शन आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी काय सांगितलेल्या आहेत की ह्या नवीन नवीन गोष्टी तुम्ही जर का शिकलात तर तुम्हालाही लक्षात येईल की सोनं चांदी कसं मूव्ह होतं आहे, असंच का मूव्ह होतं आहे. आणि शिवाय जागतिक फॅक्टर्स तर आहेतच. ट्रम्प जेवढ्या उड्या मारतील तेवढं सोन्या चांदीला चांगलं आहे. ट्रम्प जेवढं टेरिफ वाढवेल तेवढं सोन्या चांदीला चांगलं आहे. ते वरवरच जात राहील. हां, जर ट्रम्प एखाद्या निष्कर्षापर्यंत आला की बाबा जागतिक त्यांनी 10% सरसकट सर्वांना टेरिफ लावलं तर मात्र सोन्या चांदीवर जबरदस्त इफेक्ट होऊन सोनं चांदी पडेल हे अगदी नक्की आहे. पण अशी वेळ येईल असं अजिबात वाटत नाही. कारण ट्रम्प काका कसे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना अगदी चांगलं माहिती आहे. शिवाय जर युद्ध थांबली की रशिया आणि चेचनिया यांचं युद्ध थांबलं किंवा इस्रायल गाझाचं युद्ध थांबलं तर मात्र सोन्यामध्ये गिरावट होईल, चांदीमध्ये सुद्धा गिरावट होईल आणि त्याच्यानंतर चांदी परत चढेल. कारण चांदी हे इंडस्ट्रीयल यूज चांदीचा 60% आहे. बाकीचा सगळा वापर हा फक्त 40%मध्ये येतो. त्याच्यात ज्वेलरी तर 18%. म्हणजे 18% फक्त चांदीचा वापर ज्वेलरीसाठी होतो आणि बाकी 22% इतर कारणास्तव होतो आणि 60% हा इंडस्ट्रीयल वापर आहे. म्हणजे सोलर पॅनल किंवा इतर जे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स असतात त्याच्यामध्ये जे चांदी लागते ते साधारणतः 60% वापरली जाते टोटल डिमांडच्या. तर अशा प्रकारे हा सगळा खेळ आहे चांदीचा. आणि हा जर तुम्ही लक्षात घेतला, बातम्यांवरती लक्ष व्यवस्थित केंद्रित केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर उघडकीस येतील. शिवाय आपण जे फेब्रुवारी 24-25 तारखेला जे व्हिडिओ वाटे 1 महिन्याचा मी रिसर्च करून की गोल्ड वर का चाललेलं आहे तर त्याचाच पुढचा पार्ट चांदीवर का चाललेला आहे आणि गोल्डवर का चाललं आहे हे तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. 1 महिन्याचा माझा रिसर्च त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये डॉलरायझेशन आणि सोन्याचा फियाट करन्सी म्हणून वापर, शिवाय रशियानी आत्ता स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिलेले आहेत की चांदी ही सुद्धा आपल्याला रिझर्वमध्ये ठेवायची आहे. सोन्याबरोबरच चांदीचा सुद्धा रिझर्व तयार करायचा आहे. ह्या सर्व कारणामुळे चांदीला डिमांड ही मोठी येत राहणार आहे. तर मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
आपलं नॉलेज म्हणजे माझं जे काही नॉलेज मी तुम्हाला देतो आहे माझं नाही आहे हे मी सुद्धा ॲक्वायर केलेलं नॉलेज आहे. तर हे तुम्हाला इतरांपर्यंतसुद्धा पोचवता येईल, त्यांनासुद्धा हुशार बनवता येईल. काय कसं चांदीमध्ये बघायचं, काय बघायचं आणि का बघायचं ह्या सगळ्याचं विश्लेषण मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. तर होप सो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी तर नक्कीच पडेल अशी मी आशा करतो. चला, धन्यवाद मित्रांनो. बाय.